नमस्कार. माझी कहाणी डॉक्टर हेलेन केलर यांच्या स्टोरी ऑफ माय लाईफ या पुस्तकाचा अनुवाद शरदचंद्र गोखले यांनी केलेला. प्रसिद्धी साधना प्रकाशन, पुणे. वाचक स्वर दीपाली कात्रे. त्या रात्री माझ्या खाटेला पायमोजा टांगून आणि झोपावयाचे सोंग घेऊन किती वेळ तरी मी जागी होते. नाताळचे आजोबा सांताक्लॉज ते आल्यानंतर काय करतात हेच मला बघावयाचं होतं. पण शेवटी शाळेत मिळालेली नवी बाहुली, पांढरे अस्वल तसेच हातात असताना मला नकळत झोप लागली. दुसऱ्या दिवशी सकाळी नाताळच्या त्या ललकाऱ्याने मीच साऱ्या लोकांना उठवलं. मला मिळालेल्या भेटी केवळ पायमोजातच होत्या असे नाही. टेबलावर, खुर्चीवर, दारात, खिडकीत सगळीकडे ठेवलेल्या होत्या. मला भेट आलेल्या सुंदर कागदात गुंडाळलेल्या त्या वस्तूंना अडखळल्या वाचून खोलीत चालणं मला अशक्य झालं होतं. परंतु बाईंनी ज्या वेळेला एक छोटासा पोपट मला भेट म्हणून दिला, त्यावेळी माझ्या सुखाचा प्याला तर ओतप्रोत भरलाय असं मला वाटलं. त्या पोपटाचं नाव टिम. तो इतका माणसाळलेला होता की तो माझ्या बोटावर बसून माझ्या डाव्या हातात ठेवलेली साखर लावलेली ती चेरीची फळं मी खात होते तर तीसुद्धा तो खायचा. त्या पोपटाची सर्व तऱ्हेने काळजी कशी घ्यायची हे मात्र मला बाईंनी शिकवलं होतं. म्हणजे रोज सकाळी न्याहारी झाल्यावर मी त्याच्या आंघोळीची तयारी करायची, त्याचा पिंजरा स्वच्छ करायचा, पिंजऱ्यातील भांड्यात दाणे टाकायचे, पाण्याची वाटी भरून ठेवायची आणि कणसाचा एखादा तुरा पिंजऱ्यातल्या झोपाळ्यासमोर असा टांगून ठेवायचा. एकदा सकाळी खिडकीत त्याचा पिंजरा चुकून उघडा ठेवला गेला आणि मी परत आले. तो एक भले मोठे मांजर मला घसटून गेले. पहिल्या प्रथम काय झाले याची मला कल्पनाच आली नाही. परंतु जेव्हा मी पिंजऱ्यात हात घातला तेव्हा हातांना टिमचे मऊ पंख लागेनात किंवा आपल्या पंजानी तो माझे बोट पकडेना. त्यावेळी माझ्या लक्षात आले की तो गोड गाणारा पोपट मला पुन्हा कधीही दिसणार नाही आहे. 1888 साली आम्ही बॉस्टनला गेलो. ही त्यानंतरची एक महत्त्वाची घटना. बॉस्टनला जाण्याची आम्ही तयारी करत होतो. मी, आई, बाई आणि आम्ही निघालो. आमचा तो प्रवास आणि अखेर बॉस्टनला येणं, साऱ्या गोष्टी मला कशा कालच घडल्यासारख्या आठवत आहेत. 2 वर्षांपूर्वी आम्ही बाल्टिमोरला गेलो होतो. त्यापेक्षा हा प्रवास किती वेगळा होता. त्यावेळी मी संतापी, हट्टी आणि माझ्या मनोरंजनाकरिता आगगाडीतल्या सर्वांनी माझ्याचकडे लक्ष दिलं पाहिजे असा आग्रह धरणारी तापट मुलगी होते. परंतु यावेळी मी बाईंच्या शेजारी गुपचूप बसून राहिले होते. बाईंना खिडकीतून जे काही दिसत होते ते वर्णन करून त्या मला सांगत होत्या. सुंदर टेनेसी नदी, लांबवर पसरलेली कापसाची शेतं, डोंगर रानं, स्टेशनवर भेटणारे हसत खेळत जाणाऱ्या त्या निग्रो लोकांचे थवे, गाडीत जाणाऱ्या माणसांना त्यांचे निरोप देणं आणि गाडीत साखर गोळे आणि मिठाई विकणं, साऱ्यांचे मोठे मिठास वर्णन बाई करीत होत्या. आगगाडीत माझ्या समोरच्या जागेवर माझी मोठी बाहुली बसवलेली होती. तिचं नाव नान्सी. तिने अंगात नवा पोशाख आणि नवे गलुते घातले होते आणि मण्यांच्या डोळ्यातून ती माझ्याकडे टक लावून पाहत होती. जेव्हा बाईंच्या बोलण्याकडे माझे लक्ष लागेनासे होई त्यावेळी मला एकदम नान्सीचीच आठवण होई. मग मी तिला उचलून कडेवर घेई आणि मग थोड्या वेळाने तिला झोप लागली असे वाटले की माझे लक्ष परत बाईंच्या बोलण्याकडे लागत असे. नान्सीचा उल्लेख करण्याची पुन्हा मला संधी येईल असे वाटत नाही आणि म्हणून बॉस्टनला पोचल्यावर तिला आलेला एक दुःखद अनुभव मी आत्ताच सांगून टाकते. प्रवासाने माझी नान्सी धुळीने अगदी माखली होती.
तिला आवडत नसतानासुद्धा मातीचा लाडू करून मी तिला खावयास घातल्या कारणाने ती चिखलाने माखलेली होती. पर्किन्स संस्थेच्या धोबिणीने तिला आंघोळ घालण्याकरता गुपचूप नेले, परंतु बिचाऱ्या नान्सीला ती आंघोळ फारच बाधली. कारण पुन्हा मी नान्सीला पाहिले तो ती भिजल्यामुळे कापसाचा लोळा गोळाच झाली होती. खरे म्हणाल तर माझ्याकडे रागावून बघणाऱ्या त्या मण्यांचे डोळे नसते तर मी तिला ओळखलेसुद्धा नसते. जेव्हा आमची गाडी बॉस्टन स्टेशनात शिरली त्यावेळी जणू काही एखादी परीकथा खरी अगदी जागी झाल्यासारखी मला वाटत होतं. कोणी एके काळी असे जे शहर होते ते प्रत्यक्षात समोर आले होते. दूर देशचे शहर म्हणून ज्याचे नाव मी फार दिवस ऐकत होते त्या बॉस्टनला खरोखर मी आले होते. पर्किन्स अंधशाळेमध्ये आम्ही आल्यापासून थोड्या दिवसातच तिथल्या आंधळ्या मुलामुलींची आणि माझी दोस्ती जमली. त्यांना हातावर खुणा काढण्याची भाषा कळते हे समजताच मला मनस्वी आनंद झाला. माझी मातृभाषाच ती आणि इतरांशी त्या भाषेत बोलताना होणारा आनंद काय वर्णावा. तोपर्यंत मी एखाद्या परदेशी माणसासारखी दुभाषामार्फत बोलत असायची. परंतु ज्या शाळेत लॉरा ब्रिग्मिन शिकली त्या शाळेत आल्यापासून मी माझ्या मायदेशी आल्यासारखंच मला वाटत होतं. प्रथम हे माझे नवे मित्र आंधळे आहेत हे लक्षात यावयास वेळ लागला. मी आंधळी आहे हे मला ठाऊक होते, परंतु माझ्या भोवती जमणारी सारी उत्सुक आणि प्रेमळ मुले आंधळी आहेत ह्यावर माझा विश्वास बसेना. माझ्या हातावर हात ठेवून ती बोलत आणि बोटाने चाचपून पुस्तके वाचत हे कळल्यावर मला अत्यंत खेद झाला. अर्थात मला ही कल्पना पूर्वी देण्यात आली होती. मी स्वतः आंधळी, मुकी, बहिरी आहे याची जाणीव मला होती ना. परंतु का कोणास ठाऊक ज्या अर्थी त्यांना ऐकू येते त्या अर्थी त्यांना दुसरी दृष्टी असावी असे मला वाटे. म्हणूनच पहिले, दुसरे, तिसरे मला भेटलेले प्रत्येक मूल हे आपल्या दृष्टीला मुकले होते हे कळताच माझे मन दुःखाने भारावून गेले. परंतु ती मुले इतकी समाधानी आनंदी होती की त्यांच्या संगतीमध्ये मी माझं दुःख केव्हाच विसरून गेले होते. त्यांच्यात एक दिवस राहताच त्या नव्या वातावरणाशी मी समरस झाले आणि जसजसे दिवस जाऊ लागले तसतसे त्या शाळेत नवे अनुभव घेण्याची, राहण्याची माझी इच्छाही वाढू लागली. बॉस्टन पाहिल्यानंतर काही पाहिल्यासारखे उरले आहे हे मला कधीच पटले नाही. कारण जीवनाची सुरुवात आणि शेवट म्हणजेच बॉस्टन असे मला वाटत होते. धन्यवाद.